नमस्कार बहिणींनो आणि भावांनो. आज मला खरंच खूप उशीर झाला होता उठायला. मुलाची स्कूल होती आणि त्याचा टिफिन बनवायचा होता. रात्री काहीच न ठरवता झोपले होते. त्याला पण काही विचारलं नव्हतं की टिफिनला काय नेणार आहे. आणि त्याच्या जर आवडीची भाजी नसेल तर तो टिफिन खातच नाही. आणि मग संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तसाच बसेल. मग काय करावं काही सुचत नव्हतं. मग मी नंतर ठरवलं की त्याला मेथीची भाजी होती, पण तो मेथीची भाजी खात नाही, त्याला आवडत नाहीत पालेभाज्या. मग आता मी काय करायचं ठरवलं. नंतर मग म्हणलं मसाले पुरी बनवावी. मग मसाले पुरीमध्ये मी काहीही भाज्या घातल्या तरी तो खातो, कारण की त्याची टेस्ट येत नाही आहे. फक्त जो आपला मसाला असेल ना त्याचा टेस्ट येतो. मी मसाले उठल्यानंतर आंघोळ केली आणि हे पीठ मी भिजवून ठेवलं होतं. त्याला आंघोळीला पाणी दिलं. त्याचं सगळं आवरेपर्यंत मी इथं पीठ भिजल्यानंतर लगेच पुऱ्या करायला आले इथं. आणि पुरीच्या पिठामध्ये मी लसूण, कोथिंबीर, मिरच्या, ओवा, जिरं हे सगळं घातलं होतं. आणि ह्याच्यात मेथीची भाजी अशी पूर्ण बारीक चिरून घातली होती, कारण की तो भाजी केल्यानंतर खात नाही, पण अशी मेथीची भाजी तो पुरीत घातल्यानंतर खातो. भरपूर अशी कोथिंबीर घातली होती आणि छान अशा पुऱ्या माझ्या तयार होत होत्या. आणि त्याच्यासाठी दूध पण गरम करायला त्यातून ठेवलं होतं. सगळं तिला आवरून तिचं सकाळी 9 वाजता तो जातो, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो स्कूलमध्येच असतो. त्यामुळे त्याचं पूर्ण सगळं तयार करायचं. इथं बघा माझ्या पुऱ्या तयार झालेल्या. त्याचा टिफिन भरायचा होता. टिफिन भरता तो आला मध्येच. तर त्या पुऱ्यांच्यासोबत त्याला काय हवं होतं. मी म्हटलं सॉस नेणार का तू? मग लिंबूचं लोणचं येणार, कारण की माझ्या मम्मीनं त्याच्यासाठी लिंबूचं लोणचं पाठवून दिलं होतं. त्याला लिंबूचं लोणचं खूप आवडतं म्हणून. मग तो म्हटला मी सॉस पण नेणार आहे आणि लिंबूचं लोणचं पण नेणार आहे. मग मी त्याच्यासाठी एका डब्यात आधी सॉस भरला होता आणि नंतर सॉस भरला छोट्या डब्यात. आणि नंतर म्हटलं की लिंबूचं लोणचं पाहिजे. मग ते मी पुऱ्या सगळ्या एकाच डब्यात भरल्या आणि मग त्याच्यात लिंबूचं लोणचं एका डब्यात घातल्या आणि त्याला मग तो डबा मी दिला. त्याला तो डबा दिल्यानंतर त्यानं केवढा मोठा चंदनाचा टिकली लावून आला होता. त्याला मी सांगितलं होतं छोटीशीच लावायला, पण तो खरंच खूप मोठ्या लावून आला होता आणि त्याला माहीत नव्हतं व्हिडिओ चालू आहे तो. आणि मी त्याच्यासाठी दूध गरम केलं होतं. त्यात मी थोडी प्रोटीन पावडर मिक्स केली होती आणि ते मिक्स करून त्याला मी दूध देत होती. आणि त्याला एवढं सगळं डब्याबरोबर द्यावं लागतं. त्याच्या शाळेत पण त्याला संध्याकाळी शाळा सुटताना दूध मिळतं. इथं मी त्याला छोटासा चंदनाचा टिकला लावते. त्याला म्हटलं एवढा मोठा लावू नको. मग त्याचं सगळं बॅग वगैरे तो घेऊन बाहेर गेला. मग आता मी इथं माझं आवरते, त्याला स्कूलमध्ये सोडायला जायचे. तर मग मी इथं माझं सगळं आवरून घेते पटकन असं, कारण की इथून आमच्यापासून स्कूल लांब आहे. त्याला कधीतरी सायकलवरून पण घालवते, पण लांब असल्यामुळं त्याला नव्हतं जायचं. पाऊस पडतो, चिखल आहे, म्हणून मग मी त्याला गाडीवरून सोडायला चालले होते. माझं सगळं आवरत होते, कारण की सकाळपासून मी फक्त काहीच नाही, आंघोळ करून पटकन बाहेर येऊन त्याचा डबाच करायला लागले होते. मी माझं काहीच आवरलं नव्हतं. मग नंतर मी इथे आवरून मला गाडीवरून जाताना जरा धुळीचा त्रास होतो. आधीच जरा घसा खराब होता माझा, त्यामुळं मग मी इथं तोंडाला वगैरे बांधून जात होते. आणि आजच्यासाठी एवढंच. आणि कसा वाटला माझा तुमचा हा मॉर्निंगचा मुलांचा आवरण्याचा व्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका. बाय.